प्रचाराच्या तोफा अवघ्या काही मिनिटांमध्ये थंडावणार आहेत आणि माझ्याबरोबर आता प्रणव रवींद्र धंगेकर आहेत. प्रभाग क्रमांक 24 चे अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे आणि आता स्वतः रवींद्र धंगेकरांबरोबर भव्य दिव्य रॅली आता जवळपास समाप्त होतीये. काय सांगशील, कशा पद्धतीने तू एकंदरीत सगळी तयारी केली आणि शेवटचं एखादं आवाहन सगळ्या एकंदरीत आपण जर बघतोय तर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे शिवसेनेला आणि जशी आम्ही रॅली चालू केली तसे भरपूर लोक येऊन भेटतायत, कौल देतायत की तुम्ही निवडून येताल आणि जनतेला, आमच्या पुणेकर जनतेला तशी सुज्ञे एकच आवाहन करतो की त्या माणसाला मत द्या जो पण 5 वर्ष तुमच्या दारात येऊन काम करणार आहे. या माणसाला मत देऊ नका की एक दिवस येईल तुमच्या घरी काम करून जाईल परत येणार नाही. जो 5 वर्ष दारात येणार आहे त्याला मतदान करा आणि त्यालाच निवडून द्या आणि म्हणजे तो पुढची तुमची कामं करेल. या सगळ्या बरोबरच तुझ्या डोक्यात एखादं काही असं विजन किंवा एखादा तुझा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो तू निवडून आल्यानंतर करशील? माझं ड्रीम प्रोजेक्ट एक आहे की मला आपल्या एरियामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. तर मी जर सभागृहात गेलो तर माझी पहिली मागणी ही असेल की मला एक ग्राउंड भेटावं. जागा घेऊन आम्हाला मल्टी लेवल पार्किंग करायचंय. मल्टी लेवल पार्किंग भेटल्याने आपली जी रोडवर डबल पार्किंग दिसती ती होणार नाही. ट्रॅफिकला मोकळक राहील आणि जे बाहेर दुकानदार आहेत आपले त्या दुकानदारांनाही त्रास होणार नाही. कारण जेव्हा एखादा ग्राहक दुकानात जातो तर त्याची गाडी बाहेरनं उचलल्या जाते तर तेही होणार नाही. त्यांचाही धंदा होईल, लोकांनाही सगळं व्यवस्थित होईल. हे माझं विजन आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, तुझ्या वडिलांनी खूप वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. या सगळ्यामध्ये त्यांचा एखादा सल्ला आहे का तुला या वर्षीच्या निवडणुकांसाठी जो तू पाळलेला आहेस आणि पाळशील? मला माझ्या वडिलांनी एकच सल्ला दिलाय की कोणीही, कुठलाही माणूस कुठल्याही राज्यातनं आला किंवा कुठनंही आला तर त्याचं काम झालंच पाहिजे. त्याला नाही म्हणायचं नाही. तो आपला देव आहे आणि देवाला आपण तसं सोडायचं नाही, तसं काम करूनच पाठवायचं. नक्कीच प्रणव, तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या या निवडणुकांसाठी. आपण बघतोय रॅली जी आहे ती आता पुढे मार्गस्थ झालेली पाहायला मिळते आणि अतिशय जल्लोषामध्ये या सगळ्या रॅलीचं स्वागत जे आहे ते इथल्या मतदारांकडून केलं जात आहे. विशेष म्हणजे हा तोच प्रभाग आहे ज्या प्रभागामध्ये धंगेकर विरुद्ध बिडकर अशी जी खरं तर पुण्याच्या दृष्टिकोनातून पारंपरिक लढत आपण ज्याला म्हणू शकतो तशाच पद्धतीची पारंपरिक लढत अनेक वर्षांपासून होत आलेली आहे आणि तीच लढत यंदाच्या वर्षी सुद्धा होणार आहे. मात्र दरवेळेस रवींद्र धंगेकर विरुद्ध बिडकर अशा पद्धतीची ही लढत असायची. यंदाच्या वर्षी मात्र रवींद्र धंगेकरांच्या ऐवजी त्यांचा मुलगा प्रणव रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर अशा पद्धतीची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. पुणेकरांनी इतका डावा उघडला पाहिजे जो महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी लोकांनी 9 वर्ष जो भ्रष्टाचार केलाय. पुण्याची डेव्हलपमेंट करताना कुठेही त्याला सुधारणा केलेली नाही. हे लोकांनी डोक्यात ठेवून, तिसरा डोळा उघडा ठेवून, एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुणेकरांनी धनुष्यबाणाला मतदान केलं पाहिजे. या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतः प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात. तुमची थोडीशी धावपळ होत असेल कारण तिकडे पत्नी आहे, इकडे मुलगा आहे. कसं मॅनेज केलंय? अरे तांबे सर नमस्ते. अख्खा पुणे शहर माझा परिवार आहे, सगळे उमेदवार माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे पुण्याची निवडणूक मी लढवतोय. मी वार्डाची लढवत नाही. आणि एका हुकुमशाही विरुद्ध लोकशाही ही निवडणूक आहे. आणि हुकुमशाही आपण बघितली असेल तर गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं वार्ड रचना असेल, मतदार याद्या असतील, काही आरक्षण उडवायचं काम केलं असेल, काही जागा, काही एरिया सोडायचं असेल, हे महापाप केलेलं. ते महापाप 15 तारखेला पूर्ण जनता हातात घेईल आणि हे पापी लोकांना समुद्रात बुडवून टाकेल. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इतक्या वेळा जनतेमधून निवडून आलेला आहात. यंदाच्या वेळेस प्रणवला काही सल्ला दिलाय का? प्रणवला डीएनए तो आहे ना, बापाचा डीएनए त्याला बरोबर पोहोचणार आहे आणि जनतेची सेवा आणि जनता हे परमेश्वर म्हणून तो काम कर, हा माझा विश्वास आहे. नक्कीच आपण बघतोय माझ्या बरोबर रवींद्र धंगेकर होते. अतिशय भव्य दिव्य अशी ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि ही रॅली आता पुढच्या काही वेळामध्ये संपणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत आणि प्रचाराच्या तोफा थंडावत असताना पुणे शहरामधले सगळेच उमेदवार ज्या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे अशा पद्धतीच्या सगळ्यात चुरशीच्या लढती ज्या आहेत त्या उमेदवारांकडून सुद्धा जोरदार प्रचार जो आहे तो केला जातोय. पुढच्या काही मिनिटांमध्ये हा प्रचार संपणार आहे आणि हा प्रचार संपल्याच्या नंतर परवा दिवशी
मतदान होणार आहे, त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इतका भरघोस जो आहे तो प्रतिसाद जरी या रॅलीला दंगेकरांच्या मिळत असला तरी सुद्धा जनता नेमकी कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश शहा, समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.